मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. कळी फुलली. एका दिव्यांग मुलगी एकाच पायावर 25 वर्ष चालत असते. एक पाय निकामी असतो. एका पायावर चालतच ती शिकते, पदवीधर होते, DED होते. तिचं बोलणं गोड, हसणं मोगऱ्याच्या फुलासारखं सात्विक. एका पायावर ती नाच करायची आणि जिल्हास्तरीय बक्षिसं मिळवायची. वक्तृत्वातही ती पुढं असायची. तिच्या कलागुणांवर खुश होऊन एका सुदृढ तरुणानं तिच्याशी विवाह केला. थोडे बहुत पैसे जमवून ती माझ्याकडे आली आणि जोखमीची शस्त्रक्रिया असूनही तिचा उत्साह बघून मी ती करून टाकली. 25 वर्षानंतर प्रथमच ती तिच्या दोन्ही पायांवर उभा राहिली आणि त्या दिवशीचा तिचा आनंद पाहताना मीही चकित होऊन गेलो. तिच्या आनंदाच्या तरंगात मी न्हावून निघालो. ती घरी गेली. प्रथम आधार आणि नंतर आधाराविना ती चालू लागली. नोकरी मिळवण्यासाठी ती सतत प्रयत्नशील राहिली. शस्त्रक्रिया करून आता 7-8 वर्ष झाली असावीत. कालच तिचा फोन आला. सर, मला मुलगी झाली. खूपच छान आहे. तुम्ही मला दोन्ही पायावर उभं केलं म्हणून ते शक्य झालं. एका पायावर मूल होऊन द्यायचं माझं धारिष्ट्य झालं नसतं. थोडं हसत तर थोडं रडत ती बोलत राहिली. डॉक्टरांनी अशा शस्त्रक्रिया करणं काही नवीन नाही. ते त्यांचं विहित कर्तव्यच आहे. पण कृतज्ञ राहणारी माणसं आजकाल मिळत नाही. पैसे फेकले म्हणून शस्त्रक्रिया केली, काय फुकट नाही केली असं मानणारे लोक एका मोठ्या भावबंधाला मुकत असतात. कृतज्ञ माणसं हा भावबंध मिळवतात. त्या मुलीचा मला फोन आला. बरं वाटलं. त्या दिव्यांग मुलीला जगण्याची नवी उभारी मिळाली. त्याहीपेक्षा जास्त आनंद वाटला तो अजूनही कृतज्ञ राहणारी माणसं आहेत याचा. शेवटी माणसं स्नेहावर जगतात. मनावरचं, त्याच्यातील विचारांवरच ती जगतात. नुसत्या कोरड्या संबंधांवर नाही जगत. नुसती एखादी वस्तू विकली आणि घेतली असं नाही हा संबंध. मुलगी झाल्यावर तिला काय वाटलं आणि तिला ते मला कृतज्ञतेनं सांगितलं तेव्हा मला काय वाटलं यावरच आम्ही आणि आपण जगत असतो. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.